शिवडी विधानसभा संघटक आणि दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक सुधीर साळवी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, पक्षाची नवीन जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे। सचिव म्हणून आज तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया? माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याकरता शिवसेनेचा सचिव आज मला पक्षाने संधी दिलेली आहे आणि अतिशय आनंद होतो आहे आणि त्या पदाला न्याय देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। पण याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस विधानसभेची चर्चा सुरू होती त्यावेळेस पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती। तुम्ही देखील त्यावेळेस इच्छुक होता। त्यावेळेस पक्षाने संधी दिली नाही, परंतु आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने पक्षाने संधी दिली। संधीचं सोनं कशा पद्धतीने कराल? पक्षाने सचिव पदावरती नियुक्ती करून अतिशय एक मोठी आणि मोलाची जबाबदारी दिलेली आहे। मी नक्कीच अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय, त्याच पद्धतीने मेहनतीने काम करेन पक्षाचं आणि उत्तरोत्तर पक्षाचे चांगल्यात चांगल्या पद्धतीने काम करत राहील। याच्या अगोदर मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत, त्यामुळे तरुणांना संधी देण्यासाठी खरं तर पक्षाकडून संधी दिली जाते। त्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने तुमच्यासमोर कोणत्या कोणत्या जबाबदारी असतील त्याबद्दल काय सांगाल? मी आता पक्षप्रमुखांची भेट घेईन या पदानंतर आणि जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती जबाबदारी पार पाडेन। ज्यावेळेस तुम्हाला डावललं होतं खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अजय चौधरी यांना संधी दिली होती, त्यावेळेस तुमच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात नाराजी होती। त्यावेळेस पदाधिकाऱ्यांच्या समोर भाषण करताना तुम्ही म्हटलं होतात, मातोश्री माझा वेळीच मला संधी देईल, ही संधी तीच आहे का? त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच पक्ष संघटना असतात, त्यामुळे कुणीतरी नाराज होत असते, कोणाला तरी संधी मिळत असते। आज मला पक्षाने संधी दिलेली आणि मला खूप आनंद होतो या संधीचा। त्यावेळेस ज्या पद्धतीने भाषण करत होतात, लालबागच्या शाखेच्या बाहेरच सर्व पदाधिकारी जमा झाले होते, त्यावेळेस संधी मिळेल अशी सर्व पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती, परंतु अजय चौधरींना संधी दिली, अजय चौधरी आमदार झाले। जवळपास 5-6 महिन्यानंतर तुम्हाला पक्षामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। नक्कीच मोठी जबाबदारी दिली, ती संधी हीच आहे। पक्ष जी संधी देईल त्या पद्धतीने मी पुढे काम करेन। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।